तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ केलं होतं। मात्र आम्हाला दिलेलं 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं, त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच कायद्यात बसणारे आरक्षण पाहिजे। मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हैदराबाद गॅझेटियर लागू करा, सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करा। ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्यांना सगळे सोयरे करा, सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या। अशा अनेक मागण्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल्यात आणि मुंबईत लाखो आंदोलकांना घेऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी आता त्यांनी धडक देखील काल दिलेली आहे। सध्या आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मनोज जरांगेंच्या भेटीला देखील गेले। त्यात देखील मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीचे न्यायमूर्ती संदीप शिंदे हे स्वतः मनोज जरांगेंसोबत चर्चा करत आहेत। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या एका नेतृत्वामध्ये एक सुरू झालेली समिती यात पाठपुरावा करते, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी इकडे करतोय। तो का करतोय हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो। आता या व्हिडिओच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलाय ज्यात अमित शहा मुंबईत दाखल झालेत आणि त्यात देखील एकनाथ शिंदे हे त्यांची भेट घेऊन दरेगावात जाणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी त्यांच्याशी काय काय राजकीय चर्चा केली असू शकते यावर माहिती देणारा तो व्हिडिओ आहे। तो देखील हजारोच्या संख्येने लोक आता पाहतायत। आता याच दरम्यान त्यात अजून एक अपडेट म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावरून चर्चा झाली असल्याची माहिती देखील समोर आली। आज अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। मात्र यात देखील सह्याद्री अतिथीगृहावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जी बैठक झाली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक सुरू होती। ही बैठक एक चर्चेचा, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय एक बनली आहे। या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। या व्यतिरिक्त काय राजकारण असू शकतं यासाठी जो वेगळा व्हिडिओ केलाय तो देखील तुम्ही नक्की पहा। या व्हिडिओच्या शेवटी तो तुम्हाला सजेस्ट देखील होईल। यात आता अजून एक घडामोड घडल्याची माहिती म्हणजे संपूर्ण आंदोलनाला घेऊन राज ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय। राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर होते। ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला। त्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला। यावर राज ठाकरे म्हणाले की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एक प्रकारे या मराठा आंदोलनाच्या विषयावरून कात्रीतच पकडले। या संपूर्ण विषयावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी संपूर्ण विषयाला देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात आणून सोडलं। अंधारेंनी ज्याप्रमाणे वक्तव्य केले ते तुम्ही ऐकाल तर तुम्हाला देखील एक धक्काच मिळेल। अंधारे म्हणाल्या, कालपासून खरं तर ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्या बातम्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार या आंदोलन आणि रिसोर्सच्या संबंधाने नाव पुढे येत आहे। देवेंद्रजी यांनी सुद्धा 3 दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं की रिसोर्सेस कोण उभं करतंय या आंदोलनाच्या मागे, त्याच्या पाठीशी कोण आहे हे आम्हाला माहिती आहे। किंबहुना यात जे राजकीय फायदा बघतील त्यांचं भविष्यात नुकसान होईल असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं। तर हा इशारा ते शिंदेंना त्यावेळी देत होते का असं तेव्हाही वाटत होतं, परंतु आता मला असं वाटतंय की या आंदोलनाला चिघळवण्यासाठी जाणीवपूर्वक शिंदेंकडून प्रयत्न होत आहे का की नाही, की अजून काही आहे हे आता तपासायला पाहिजे। म्हणजे अंधारेंनी जे वक्तव्य केलंय ते संपूर्ण फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या आधाराला घेऊन आता शिंदे यांचं जे नाव समोर येतं या संपूर्ण आंदोलनाला घेऊन त्यावरतीच अधोरेखित जी आहे ती एक ओळ जी आहे ती त्यांनी केलेली आहे।
पुढे अंधारे म्हणाले, सर्वसामान्य ओबीसी किंवा सर्वसामान्य मराठा म्हणून ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या एवढ्याच की शिंदे आणि फडणवीस या दोघांचा जो कलगीतुरा लागलेला आहे या शीत युद्धामध्ये सामान्य मराठा आणि ओबीसी या दोघांचेही नुकसान होता कामा नये. पुढे सर्वांनाच प्रश्न पडला, राज ठाकरे यांनी बाकी सरकारमधल्या इतरांचं कोणाचंही नाव नाही घेतलं, फक्त एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतलेलं आहे. त्यामुळे हे सूचक वक्तव्य काय आहे आणि नक्की त्यांना काय म्हणायचंय? मग यावर देखील सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, अतिशय सूचक पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यांनी थेट इशाराच दिलाय. आता कालही भाजपच्या बैठकीमध्ये जे काही घडलंय त्यामध्ये अमित शहा यांनी आंदोलन हाताळण्याची एक जबाबदारी शिंदेंवर दिली असल्याची माहिती बाहेर येते. आता ही माहिती जी आहे ती सुषमा अंधारे यांना मिळालेली आहे. हे अजून तपशील त्याचे नीटचे कळालेले नाहीयेत असं देखील ते म्हणाले. पण हे सगळं फिरून फिरवून ज्या पद्धतीने शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न होतोय हे गंभीर आहे. काहीही असो, यामुळे महाराष्ट्रातला मराठा समुदाय किंवा ओबीसी समुदाय हा वेठीस धरला जाऊ नये ही अपेक्षा नक्की आहे. आणि जेव्हा राज ठाकरे काही बोलतात तेव्हा ते फार विचार करून बोलत असतील. त्यांच्या बोलण्याचे आधार काय आहेत हे मात्र मला माहित नाहीये असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. आता या संपूर्ण विषयाला घेऊन राजकीय विश्लेषक काय म्हणतात, ज्याप्रमाणे राज ठाकरेंचं स्टेटमेंट आलंय त्याला बरेच मुद्दे जोडलेले आहेत असं आता म्हटलं जात आहे. त्यात पहिला मुद्दा म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीस यांची असलेली जवळीकता, राजकीय जवळीकता, त्यांची मैत्री, त्यांचे राज ठाकरेंचे आणि फडणवीसांचे संबंध चांगले आहेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जरी कितीही वेळा शिंदे राज यांच्याकडे जेवायला गेले असतील, एकनाथ शिंदे जेवायला गेलेले त्यांचे नेते देखील राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी करत असतात, तरी राज ठाकरेंनी दाखवून दिलंय की ते भावाबरोबरच आहेत, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. आणि शिंदेंकडे असलेली शिवसेना आणि पक्षचिन्ह आणि जे नाव जे आता अधिकृतरित्या शिंदेंकडे आहे हे ठाकरे बंधूंना मान्य नाहीये हे देखील वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे शिंदेंच्या विरोधात आलेलं वक्तव्य यामुळेच स्पष्ट दिसतंय की ते शिंदेंच्या बाजूने देखील नाहीये. याहून अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक चर्चा नेहमी असते की जरांगे यांना शरद पवारांचा पाठिंबा असतो. म्हणजे आता एक वक्तव्य देखील विरोधकांकडून आलेलं, सत्ताधारी पक्षांकडूनच आलेलं की जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहेत. त्यामुळे असं वक्तव्य येणं, त्यामध्ये देखील शरद पवारांचा पाठिंबा असतो, अशा प्रकारच्या बातम्या येणं किंवा असे वर्तवलं जाणं, राजकीय वर्तुळात अशी चर्चा होणं हे देखील एक महत्त्वाचं आपण पाहिलं पाहिजे. शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने जरांगेंच्या आंदोलनाला देखील नेहमीच सपोर्ट केलाय, पाठिंबा दिलाय. आणि त्यातही जेव्हा शिंदेंचं सरकार होतं तेव्हा शिंदे यांनी हे आंदोलन रोखण्यासाठी नेहमीच स्वतःहून प्रयत्न केलेत. अजून त्यात जेव्हा नवी मुंबईला आंदोलन आलं होतं तेव्हा ते शिंदे यांनीच परतावून लावलं होतं. 2 वेळा शिंदेंच्या बोलण्यावरून मनोज जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे. आता देखील जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता, शिंदे समितीचा जो या आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करतोय आणि त्यावर अभ्यास करतोय, ती शिंदे समिती देखील एकनाथ शिंदे यांच्याच सरकारच्या काळापासून कार्यरत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात जोडलं गेलेलं आहे असे संदर्भ आपल्याला सापडत आहेत. मग आता या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन राज ठाकरेंचं हे स्टेटमेंट पाहावं लागेल असं विश्लेषक म्हणतात. आता राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून फडणवीस यांना सेफ ठेवणं हा एक मुद्दा चांगलाच उमटलाय. कारण आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा जरांगे हे फडणवीस यांनाच टार्गेट करतात. शिंदेंना काम करून दिलं नाही असं सगळं वक्तव्य देखील जरांगे करतात. मग यात राज ठाकरे यांनी फडणवीसांना सेफ करून एकनाथ शिंदे हे यामागे असू शकतात असं संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात आणून दिलंय असं देखील आता म्हटलं जातंय. आता राज ठाकरेंनी फडणवीसांच्या बचावासाठी हा स्मार्ट मूव्ह केल्याचं सांगितलं जातंय आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत असल्याचं देखील आता दिसतंय. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.